नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। समर व स्वानंदीला होणार आता बाळ, तर मालिकेमध्ये खूप मोठं वळण येणार आहे। तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच की आपल्या स्वानंदीमुळे समर आणि सोबतच आनंदची मैत्री पुन्हा पहिल्यासारखी घट्ट झालेली असते, पण त्या दोघांना देखील वाटत असतं की ह्या सगळ्यासाठी स्वानंदी मॅडमला काही ना काही आपण गिफ्ट द्यायलाच पाहिजे, नाहीतर आज जर त्या नसत्या ना तर आनंद म्हणतो की आपण कधीच एकत्र आलो नसतो। तर दुसरीकडे मात्र समर आता स्वानंदीच्या बाबांसाठी खूप मस्त असं बर्थडे सरप्राईज प्लॅन करतो आणि ते तुम्ही पाहिलंच असेल की कशा प्रकारे त्यांच्या आवडत्या गायकापाशी नेऊन चक्क समर आता स्वानंदीच्या बाबांना भेटवतो। आणि हे सगळं पाहिल्याच्या नंतर स्वानंदीला देखील एवढा प्रचंड आनंद होतो की सांगायलाच नको। पण दुसरीकडे मित्रांनो, स्वानंदीचा आनंद आणि सोबतच आपल्या समरचा आनंद पाहून काही लोकांच्या पोटात मात्र खूप दुखायला लागलेलं असतं। म्हणजेच त्यांना वाटत असतं की कधी एकदा ह्या स्वानंदीला तोंडावरती पाडते असं त्यांना वाटत असतं, कारण की स्वानंदी आता ज्या प्रकारे हसते मज्जा करते ना, तर तिचा अशा प्रकारे बदला घेईल ना की तिला हसायला देखील परत जागा राहणार नाहीये। तर हे सगळं चाललेलं असतं मल्लिकाचं आणि तिच्या महामूर्ख मुलाचं म्हणजेच त्या अंशुमानचा प्लॅनिंग। तर आता मल्लिका ठरवते की काही जरी झालं तरी मला स्वानंदीला समोर अशा प्रकारे हरवायचं आहे ना की त्याच्यानंतर समरने आयुष्यात पण या स्वानंदीवरती कधी विश्वास ठेवला नाही पाहिजे। पण तुम्ही पाहिलंच असेल आत्तापर्यंत या कुचक्या मल्लिकाने खूप सारे असे प्लॅनिंग केले होते आणि त्यामध्ये बिचाऱ्या आपल्या स्वानंदीने तिला अशा प्रकारे मात दिली आणि तिला प्रत्येक वेळेस तिचा प्लॅनिंग फेल केला। पण आता कहाणीमध्ये भयानक असा ट्विस्ट येणार आहे। तर दुसरीकडे मात्र तुम्हाला माहितीच आहे की आपली आजी सारखं म्हणत असते समरला आणि सोबतच आता स्वानंदीला की तुम्ही कधी बाळाचा विचार करणार। पण हे सगळं होत असताना मात्र तुम्हाला माहितीच आहे की समर म्हणत असतो की आजी असं काही देखील होणार नाही आहे, त्याच्यामुळे तू असले हट्ट तर अजिबात देखील करू नकोस। तर दुसरीकडे स्वानंदीला देखील आजी म्हणत असते की स्वानंदी आता खूप दिवस झालं, आता तुम्ही दोघांनी बाळाचा विचार केला पाहिजे, कारण की मी इथे घरात एकटी बसून दमून जाते, मी कदाचित तुमच्या बाळासोबत इथे खेळत तरी बसेल। पण हे सगळं गुलुगुलू यांचं बोलणं चाललेलं असतं ते ऐकते मात्र मल्लिका आणि मल्लिका म्हणते की आता तर मला समर आणि स्वानंदीला एकमेकांच्या जवळ येऊन द्यायचं नव्हतं, तर इकडे ही म्हातारी तर चक्क त्यांच्या बाळाच्या विचारापर्यंत पोहोचली। हे जर असं झालं ना तर सगळी प्रॉपर्टी त्या समरच्या बाळाला भेटेल। त्याच्यामुळे ती ठरवते की काही जरी झालं तरी त्याच्या अगोदरच मला स्वानंदीचा काटा जरी काढावा लागला तरी मी काढायला मागे पुढे पाहणार नाही आणि त्यांचं बाळ तर इथे जन्मूनच देणार नाही। पण मित्रांनो, कहाणीमध्ये आता खूप खूप मोठा असा ट्विस्ट येणार आहे, कारण की ह्या मल्लिकाने आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या काही प्लॅनिंगवरती आता पूर्णपणे पाणी जाणार आहे आणि खऱ्या कहाणीमध्ये ट्विस्ट असा येणार आहे की तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की चक्क आपली स्वानंदी प्रेग्नेन्सीची बातमी देते आणि जशी की ती बातमी सगळ्यांना कळते त्यावेळेस मात्र मल्लिकाच्या पायाखालची जमीन सरकते, कारण की मल्लिकाला समजत नाही की आता करावं काय। कारण की तिने एवढे सारे प्रयत्न केलेले असतात की समर आणि स्वानंदीला एकमेकांपासून दूर करायचं, परंतु तिचा एकही प्लॅनिंग आत्तापर्यंत सक्सेस झालेला नसतो। त्याच्यामुळे मल्लिकाला सुधरतच नसतं की आता नेमकं करावं काय। तर दुसरीकडे ती अंशुमानला सांगते की आता काही जरी झालं तरी त्या स्वानंदीचं बाळ ह्या घरात जन्माला आलं नाही पाहिजे, जरी तुला वाटलंच ना त्या स्वानंदीला संपवायचं तरी तू संपवायला देखील मागे पुढे पाहू नको। एकदा का त्या स्वानंदीचं बाळ जर ह्या घरात आलं ना तर आपण रस्त्यावरती भीक मागायला मोकळेच झालो म्हणून समज, कारण की समरची सगळी काय प्रॉपर्टी त्या बाळाच्या नावावरती होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला इथून बोजा बिस्तर बांधून आपल्याला रस्त्यावरती भीक मागावी लागेल। पण तुम्हाला माहितीच आहे की या माजुरडे अंशुमानने आणि सोबतच मात्र ह्या मल्लिकाने किती जरी कारस्थानं केले तरी समरच्या आणि स्वानंदीच्या बाळाला कोणतीही इजा होणार नाहीये। कारण की मित्रांनो, आता समर तर एवढा खुश झालेला असतो, कारण की तुम्हाला हे सगळं पुढे पाहायला भेटणार आहे, कारण की हे लगेच तर घडणार नाहीये, कारण की हा पुढचा प्रोमो आहे आणि खूप इंटरेस्टिंग असा प्रोमो आहे। तर आता समर हळूहळू स्वानंदीचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत असतो, स्वानंदीच्या फॅमिलीसोबत जास्त टाईम स्पेंड करत असतो आणि हे सगळं पाहून मात्र मल्लिका आणि अंशुमानचा जळफळाट होत असतो। तर पुढे तुम्हाला समर आणि स्वानंदी यांच्या बाळाची खूप जबरदस्त अशी ग्रँड असा एपिसोड पुढे पाहायला भेटणार आहे। तर पुढच्या व्हिडिओमध्ये हे सगळं तुम्हाला पाहायलाच भेटेल। पण मित्रांनो, दुसरीकडे मात्र ही मल्लिका अंशुमानच्या मदतीने आपल्या स्वानंदीला संपवण्याचा प्लॅनिंग करत असते। तर हिने किती जरी कारस्थानं केली तर आपल्या ती स्वानंदीच्या केसाला देखील धक्का लावू शकणार नाहीये। तर मित्रांनो, तुम्ही जर उन्हाळ्यात कुठे फिरण्याचा प्लॅनिंग करत असेल आणि कुठे फिरायला जायचं हेच तुम्हाला समजत नसेल तर व्हिडिओच्या डाव्या साईडला तुम्हाला एक व्हिडिओ दिसत असेल स्क्रीनवरती, त्याच्यावरती क्लिक करा आणि मी त्या ठिकाणी खूप सारे तुम्हाला इम्पॉर्टन्स अशा गोष्टी सांगितल्यात ते एकदा नक्की पहा।